नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे वायडी बाबा के बोल या युट्यूब चॅनलवरती. आमचं नाशिक लय भारी, आमचं पुणे लय भारी, आमचं मुंबई लय भारी, सगळंच लय भारी, पण सगळ्यात जगात भारी ती आमची नगरी. आणि म्हणूनच आज नगर मधले सगळेच इन्फ्लुएन्सरला घेता घेता आज आपण आलेलो आहोत आदित्य डेरे यांना. थोडक्यात आदित्य डेरे एक ब्रँड, त्यांनाच आपल्या पेज वरती घेऊन आणि मनसोक्त गप्पा मारायला, खास करून असे मुद्दे जसं की आदित्यची जीएफ आहे की नाही, त्याच सोबत आदित्य महिन्याला किती पैसे कमवतो, त्याच सोबत इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल, याच्यावरती ग्रोथ कशी करायची, या सगळ्या गोष्टींच्या टिप्स आज आपल्याला आदित्य डेरे सोबत या ठिकाणी डिस्कस करायच्या आहेत. तर चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. आदित्यला स्वागत करू. पोरापोरींनो सगळ्यांना आज तुम्ही मला इंस्टाग्राम बघत आहे आणि आपले माईक तिकडच. माईकचा विषय होता ना आपला. एक नंबर भाई, म्हणजे आम्हाला इतकं टेन्शन आहे काय सांगावं आता, की आम्ही आमचे माईकच लावले नाही, बिना माईक लावता आपण. आदित्य डेरेचा काही ना काही कुटाणा होत राहतो. इथं व्हिडिओ सगळं शूट झालं आणि जस्ट आम्हाला असं कळालं की आम्ही माईकच जोडलेला नाही. कसा वाटला माझा पहिला एक्सपिरियन्स? जबरदस्त यार. असं आम्हाला भले लाखो लोक फॉलो करू द्या, पण आमच्याकडून पण चुका होतात. एवढं खरं आहे हो. तर नमस्कार मित्रांनो, वायडी टॉक मध्ये आज आपण आलेलो आहोत आदित्य डेरे यांच्या सोबत. ब्रँड तो ब्रँड, नगर मध्ये नगरी मात्र थोडीशी जागा वेगळी. सॉरी बरं का राग आला असेल तर, कारण संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला सगळेजण फॉलो करताय. पण मित्रांनो, आता आपण नगर मधले काही इन्फ्लुएन्सरचे पॉडकास्ट घेतो आणि त्यामध्ये आदित्य डेरेचा नाही घेतला म्हणजे लोकांना रागच येणार ना. म्हणून आज आपण आलेलो आहोत आदित्य डेरे सोबत. तर आदित्य डेरे, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या वायडी टॉक मध्ये. तर चला, आज आपण यांना आहे ना काही प्रश्न विचारायला सुरुवात करूया. तर आदित्य, तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता पहिला प्रश्न असा आहे सगळ्यांच्या मनामध्ये, तुमच्या जीएफ बद्दल तुम्ही आता बोलणार आहे की शेवटी बोलणार आहे? जीएफ बद्दल तुम्ही विचारशाल तेव्हा सांगेन, आता काय सांगू. तुम्ही प्रश्न हे विचारणार आहे, त्याच्यामुळे जे काय असेल ते त्यांनाच माहिती आहे. मी फक्त आलोय उत्तर द्यायला, बस. इथं फक्त प्रश्न उत्तराचाच खेळ चालणार. काय बोलतोय का, आताशी 16 वर्षाचा आणि एक तर पैसा पण भयंकर छापतोय, 2.5-3 लाखापर्यंत फॉलोअर्स घेऊन आलाय. पण जाऊ द्या मित्रांनो, तुम्हाला खरंच माहित होतं का याचं वय 16 वर्ष आहे म्हणून? ते त्यांनाच माहिती. वय म्हणजे माझं खरंच लय कमी आहे, जेवढं आहे तेवढं आहे. आणि कमी वयात जास्त प्रगती, ते असं झालं नाही का, काय म्हणत्या, कीर्ती छोटी मूर्ती मोठी आहे, ती मूर्ती लहान कीर्ती महान, असंच काहीतरी. बढिया. तर आदित्य, आता चला आपण आहे ना आपल्या पॉडकास्टला खरोखर सुरुवात करूया आणि मी माझे काही मनातले प्रश्न आहेत ते पण बोलूया. तर मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये ना आपण बोलणारे काही महत्वाचे मुद्दे, जसं की खरंच हे इंस्टाग्राम आणि युट्यूबचं जग फक्त व्हर्च्युअल जग आहे की याच्यात खरंच पोरं पैसे पण कमावतात, आणि खरंच याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी करिअर करायला हवं की नको, त्याबद्दल सुद्धा आपण गप्पा मारणार आहे. तर पहिला प्रश्न तुम्हाला असा, 16व्या वर्षी तुम्ही आज 2.5 लाखापर्यंत फॉलोअर्स घेऊन बसले, बरोबर? युट्यूब वरती पण तुमची आता अर्निंग चालू झाली, बऱ्यापैकी 15-20 लाखापर्यंत तुम्ही कमवायला लागले. ते आम्हाला आमच्या सोर्स कडून कळालंय. ते तुम्ही शेवटी सांगणार किती कमवताय काय. परंतु कॉलेजच्या काळामध्ये, शैक्षणिक काळामध्ये मुलांनी इन्फ्लुएन्सर बनण्याचं स्वप्न ठेवावं का, आणि त्यांनी याच्यामध्ये शिरावं का, याबद्दल तुमचं काय मत? सगळ्यात पहिल्यांदा ना यांची उत्तर देण्याच्या आधी यांच्यासाठी एक, आता आपलं तुम्हाला माहिती, वावरातून मी तुमच्यासाठी खास गोष्ट आणलेली आहे. तर मी तुम्हाला 2 मिनिटं यांना देतो. तर यांच्यासाठी मी, आपलं माहिती, मी जांभळा झाड चढत राहतो, वरून पडतही राहतोय. तुमच्यासाठी ना धराय जांभळा आणलेले. अरे वा, थँक्यू. पण ते आता आहे ना, आता खरी मजा येणार. कारण काय माहितीये का, मला खरंच जांभळं खूप आवडतं. आपण चाय पे चर्चा ऐकली, कॉफी विथ करण ऐकलं, आज होगी जांभूल पे चर्चा. जांभूल पे चर्चा होती आज. तर आता जांभूळ खाता खाता आपण हे करूयात. ओके, सो तुम्ही काहीतरी बोलले, हे काढण्यासाठी तुम्ही चढता आणि पडतात, नेमकं काय सीन आहे? अहो, ते असं राहतं काय, आपलं याचं झाड आहे ना, जांभळं झाड. तर त्याच्यावर काय विषय, ते जांभळं झाड आहे ना एकदम असं टाकला ते राहतं. त्याच्यावर मी एकदा चढलो वरती आणि असं व्हिडिओ बनवत होतो आणि वरती गेलो. ते मला माहितीच नाही, जी फांटीवर चढलोय मी, ती फांटी एकदम डिसूळ होती. ज्या फांटीवर चढलो त्याच फांटीवर पाय दिला आणि ती डायरेक्ट तुटली. डायरेक्ट असं पडलो. म्हणजे एवढं काही नाही झालं बरं का, देवाच्या कृपेनं. पण लागलं होतं मला. परत त्याच्यानंतर मी जांभळं परत कधीच तोडले नाही. जे खालचे राहते तेच उड्या मारून तोडायचे फक्त, बस. बढिया. आपण परत येणारच ह्या विषयांवरती बोलणारच, पण माझा परत तोच प्रश्न, कॉलेजच्या मुलांनी, शाळेतल्या मुलांनी इन्फ्लुएन्सर बनण्याचं स्वप्न बघावं का? खरंच त्यांना फायदा होईल का? काय वाटतं? तर कसं आहे माहिती का, इन्फ्लुएन्सर म्हणा, सोशल मीडिया म्हणा, करायचं असं तर करा, पण ते कॉपी बिपी नका करू. आणि आवड जर असेल ना, आवड तरच करा. कारण की
जर कोणी मला कॉपी केलं ना तर ते पुढं नाही जाते, ते लगेच समजत ना का नाही राव आदित्य डेअरीला कुठतरी कॉपी करतोय, एवढाच विषय होतो. ज्याचं त्याचं नाव असतं, ज्याचा त्याचा ब्रँड असतो, बस बाकी काहीच होऊ नाही शकत त्या गोष्टी. मी आता रिसेंटली ना दुबईला गेलो होतो. दुबईला गेलो होतो, तिथे मला आहे ना येवले अमृतुल्य चहाचे ओनर भेटले. मग आमच्या दोघांची मीटिंग झाली. बोलता बोलता मी त्यांना म्हटलं की तुम्ही येवले अमृतुल्य चालू केलं, मग ते सरपंच, उपसरपंच, इंजिनियर, फार्मसी असे वेगवेगळे ब्रँड यायला लागले. त्यांचं फक्त एकच म्हणणं आलं, बाप होत आहे. म्हणजे शेवटी कुणी किती कॉपी केलं ना, युनिक ते युनिक असतं. हा बरोबर आहे. तुम्ही जे सुरू करशाल ना ते तुमच्या चोय, म्हणजे तुम्ही काही म्हणा, तुम्ही स्टार्ट करताय, तुम्ही त्या गोष्टीत जर युनिक काही केलं ना तरच येऊ, नाही तर तुम्ही करशाल दुसऱ्याला कॉपी, मग ते कॉपी वेगळं होईन आणि त्याला इन्स्पिरेशन नाही म्हणत कोणी, डायरेक्ट म्हणते कॉपी केलंय होईन, असा विषय होतो, बाकी काहीच नाही. त्याच्यामुळे हा कॉपी कधीच कोणाला करायचं नाही, जे आहे ते आहे. बरोबर. आणखीन एक प्रश्न येतो आदित्यजी, तो म्हणजे काय, भरपूर जण मी तुमच्याशी बोलताना बघितलं की तुम्ही कुठेही गेले का तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो, काळी चप्पल घेतली का? नेमका विषय काय आहे बाबा? तर त्याचा विषय असा आहे का त्या गोष्टीला आपण जर जास्त दाखवत राहिलो ना तर ती गोष्ट सुद्धा फेमस होती. काळ्या चपलीचं काय माहिती का, मी पुण्याला गेलो होतो आणि पुण्याला काय नाही हो, आता माझी जी आई बरी वाईट चप्पल तर ती नव्हती, ती जी वावरत आपण कामात वापरतो काळी चप्पल तीच घालून मी पुण्याला गेलो. अख्खं पुणे फिरलो, जेवढे मला फॉलो करणारे भेटले ना ते डायरेक्ट माय पाहिजे माझ्या काळ्या चपली का पाहिजे. अरे भाऊ आदित्य डेरे तू काळी चप्पल घालून आला का? अरे बापरे. म्हणजे जी वावरात मी चप्पल घालतो ते मी पुण्याला पण घेऊन गेलतो आणि एकदम साधं, म्हणजे काही फरक पडत नाही, एकदम नॉर्मल. म्हणजे तुमचं जे आहे ना ते तुम्ही दाखवा, जी तुमच्याकडचं चांगलं घर असेल तर तुम्ही चांगलं याने ते दाखवा. असं काही नाही का तुम्ही खोटं दाखवा, तुमची गरिबी असेल तर ती दाखवा, काय फरक नाही पडत. जे रिअल आहे ना ते दाखवायचं हो फक्त. बरोबर. आणि लोकांना तेच आवडतं. सो आता पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे असा की 24 एप्रिलला किती तारखेला तुम्ही चालू केलं तुमचं पेज इंस्टावरती? पेज तर माझं ऑलरेडी मायनस मध्ये होतं, डायरेक्ट काही पण आपलं फोटो व्हिडिओ टाकायचो मी, ते सगळे टाकायचे बरोबर. पण मग त्याच्यानंतर काय मेन फोकस कधी केलं? मेन फोकस माझ्या दीदीचं लग्न होतं, स्नेहल डेअरी नावाचीचं. हो, त्या दिवशी मी त्याचा हळदीचा व्हिडिओ बघितलाय बघा, त्यांनी पण बघितलं. आणि त्याच वेळेस दादाचा पण बर्थडे होता, भाऊनी मस्त बंदूक हातात घेऊन एक नंबर व्हिडिओ होतो. तर काय विषय आता त्याच दिवशी ना त्याचा बर्थडे बी होता, दीदीचं लग्न बी होतं. तर पहिलं मला असं वाटलं आज दीदीचं लग्न आहे ना, ती आठवण जवळ ठेवायची. आठवण, राईट, एकदम आठवण. तुम्ही किती स्टोरेज तुझ्या मोबाईलला स्टोरेज नाही काय नाही, मला आहे ना असं डायरेक्ट म्हणलो होतो काय ना शेवटपर्यंत आहे ना आपल्या स्टोरेज यायला, आपले पोरं बिरं जरी असले ना ते सुद्धा म्हणले पाहिजे यायला पप्पा अरे असे होते तुम्ही. त्याच्यामुळे ते फक्त मला एक स्टोरेज ठेवायचं होतं. आता हे तर राहणारच ना, मी किती पुढं गेलो तर आपल्याला एक दिसणार आहे आदित्य डेअरी कसा होता काय होतं ते सगळं कळलं मला. बरोबर. म्हणजे त्यावेळेस तुम्ही तुमच्या बहिणीच्या लग्न चॉईस केलं आणि आय थिंक ती तारीख 24 की 26 एप्रिल पासून तुम्ही मनावरती घेतलं. ओके. मग आता 24 ते 26 एप्रिल पासून पुढे कंटिन्यू केलं. माझा सगळ्यात मेन विषय 24 एप्रिलला चालू केलेला व्यक्ती आज आहे 6 जुलै. 7 ओके 7. ओके राईट. तर 7 जुलै येईल म्हणजे 24 एप्रिल मे जून फक्त 3 महिन्यामध्ये. तर 3 महिन्यामध्ये असं काय केलं की डायरेक्ट 2.5 लाख आणि ते पण मराठी ऑडियन्स मध्ये. बरोबर. म्हणजे याच्या पाठीमागचं सिक्रेट काय काय बॉस? या बरे पोरांनो, सिक्रेट बिक्रेट काहीच नाही सर, काहीच नाही सिक्रेट. तुम्ही स्वतःच जेव्हा चालू करशाल ना जे काय असेल ते स्वतःच आहे. या बाय त्याच्यात सिक्रेट, या इंस्टाग्राम मध्ये सिक्रेट नाही, सोशल मीडिया व्हायरल व्हायचं असेल ना सिक्रेट नावाची पहिली गोष्ट नाहीची. तर जे काय असेल ना तर तुम्हाला फक्त तुम्ही जे बनवताय ना युनिक पाहिजे तुमचं. आणि टाइम आपण म्हणतो ना टाइम मॅटर करतो, टाइम मॅटर करत नाही. तुम्हाला जर पब्लिक बघताय ना तो ते बघतच राहणार आहे. बरोबर. असं विषय मी तुम्हाला सांगतो, जे काही तुमचं असेल ना ते सगळं चालतं. तुमची जर ऑडियन्स जर तेवढी पक्की असेल ना तर ती निम्म्याचा जरी व्हिडिओ टाकला ना तरी तो बघायला येते, म्हणजे येतेच. असं विषय, बाकी काहीच नाही. टाइम आहे नाही बी आहे, फक्त तुमची ओरिजिनल ऑडियन्स असली ना ती कधी बी बघतीच. ओके. आणि आणखीन एक प्रश्न येतो तो म्हणजे काय की भरपूर जण बोलतात की हे फेक फॉलोअर्स घेतले जातात आणि आपणही बघतोय आपल्याला ज्यावेळेस स्पॉन्सरशिपचा वगैरे प्रॉब्लेम येतो तर ज्यावेळेस आपलं स्पॉन्सरशिपचा वगैरे प्रॉब्लेम येतो त्यावेळेस आपल्याला जाणून येतं की जे फेक फॉलोअर्स वगैरे पोरं आहेत त्यांच्यामुळे आपल्याला कमी पेमेंट भेटतात.
मग आता ह्या फेक फॉलोअर्सचं चला ठीक आहे, परंतु जे कोणी फेक फॉलोअर्स घेत आहे त्यांच्याही अकाउंटला ग्रोथ होत नाही, त्यांनाही प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नेमकं फेक फॉलोअरचा काय फंडा आहे आणि ते कसे ओळखायचे फेक फॉलोअर्स नाही येते? या बाई फेक फॉलोअरचं सर असं आहे, सरळ सरळ सांगतो मी. फेक फॉलोअरचा काय विषय आहे, तुमचे फॉलोअर किती आहे? 1000 आहे आणि तुम्हाला व्ह्यूज येऊ राहिले 10,000, तर तुमचे एकदम रिअल आणि जेन्युइन पब्लिक आहे, त्याच्यात काहीच विषय नाही. तर तुम्ही जर ते फेक फॉलो असेल ना, तर त्याच्यात तुमचे कमीत कमी 10 पट पुढे पाहिजे. तर माझे जर 2-2.5 लाख जर फॉलोअर्स आहे ना, तर कमीत कमी 1 मिलियन 2 मिलियन माझे 24 तासात व्ह्यूज जाते. पण मग आजपर्यंत मी कधी माझ्या स्वतःची एक व्हिडिओ पण पोस्ट नाही केलेली. टाकायचा, पब्लिकला आपलं कॉन्टेंट आवडतं, आणि असं पण काही नाही का तुम्ही दुसऱ्याला दाखवून व्हायरल होताय, तुम्ही एखादी पर्टिक्युलर गोष्ट दाखवून व्हायरल होताय, कधीच नाही. जे बघायला आले पाहिजे ते म्हणजे तुम्हाला. मग उद्या जर तुम्ही पुढे गेले आणि मग ते जर म्हणले अरे ही गोष्ट याच्यात दिसत नाही, तर आज याला व्ह्यू आले नाही, असं मला कधीच होत नाही. बघायला येते ते म्हणजे मला, बस संपला विषय. आणखी एक प्रश्न येतो, तो म्हणजे काय की ज्या वेळेस तुम्ही मार्केटमध्ये असे फिरतात किंवा कुठेही फिरायला जातात, मार्केटमध्ये काही घ्यायला गेले, शाळेत गेले, आता तुम्ही पुण्याला गेले होते वगैरे, मुली येतात सेल्फी वगैरे मागतात, मी पण बघतो, भेटतात, सर आम्ही तुम्हाला फॉलो करतो, फोटो काढायचा आहे, मग कधी कधी रिक्वेस्ट पण येतात. आता मी पण बघतोय भरपूर साऱ्या रिक्वेस्ट येतात. तर मग त्यातनं काही प्रपोज आलेत का? तुम्ही 16 वर्षाचे पण आहात, सो तुमचे क्लासमेट मधनं पण येऊ शकतात, तर असे काही प्रपोज वगैरे आलेत का? तर या बाय प्रपोजचा असा विषय, आधी कुणी भाव देत नव्हतं, आधी आपण समोरच्याला कधी बी हे करायचं, पुरेच नाही. खरंच तसा विषय, आपण समोरच्याला कितकं बी हे करावं, समोर कोणी भाव देत नाही बरं का. आणि जेव्हा तुमच्या काहीतरी असेल ना बेस, अरे बाबो मग पाहिजे किती तुमच्या मागे हे राहतात, काहीच नाही. म्हणजे हे मी ऍक्सेप्ट करतो. पोरांसाठी तर मी पहिले सांगतोय का, मेन म्हणजे या बाई जवळ तुमच्याकडे काही नाही ना, तर तुमच्या मागे कुणी कुत्र सुद्धा तुमची किंमत करणार, कुत्र काही कुणी माणसं सुद्धा येणार नाही, असा विषय. पण सर आता पुढचा प्रश्न, जीएफ आहे का? या बाय मेन म्हणजे मी आता लय कमी वय आहे माझं सर, मी तुम्हाला नाही ते वय बी काही नाही सर, आजकाल पाहते 7वीच्या पोरांना जीएफ राहतात, तुम्ही आता 16 वर्षाचे झाला, छपरी ठीक आहे, पण मला तुमचं सांगा, तुम्हाला जीएफ आहे का? आणि फिरून फिरून नाही सांगायचं. फिरून सगळ्यांना माहिती, सगळं माहितीये. माझा आदित्य डेरेचा रोज रात्री ब्लॉग येतो, हे सगळ्यांना माहिती. आता मी एवढे कष्ट घेतोय हे सगळ्यांना माहितीच नॉर्मली. ज्या दिवशी किंवा माझी असते ना जीएफ, मेन म्हणजे तर जीएफ जर असते ना, तर माझा ब्लॉग आहे ना कधी आलाच नसता. का बरं? हा मग दिवसभर फोन कोण बोलणार मग त्या पोरींसंग? बाबू पोरींनो बघा आदित्य काय म्हणतोय डायरेक्ट, अयो मग बरोबर आहे बरोबर का, परत कुणी जेब भेटणार नाही, प्रपोज पण करणार नाही. मला करायचंय डायरेक्ट अरेंज मॅरेज. नाही कुणी असेल ना जर चांगलं कुणी बाबा कसा कसा बोलतोय म्हणजे तर दोन्ही पण ठेवायचे, तर दोन्ही दगडावरती पाय ठेवायचे. तसं नाही मी खरं सांगतोय, चांगलं जर कुणी असेल ना खरंच ऍक्सेप्टेबल आहे, पण मग अरे एज्युकेशन इज फर्स्ट प्रायोरिटी. तर आता पुढचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा, तो म्हणजे काय की खूप सारे इन्फ्लुएन्सर आपण मार्केटमध्ये बघतो, बरोबर आहे. तर आता आपण 1-2 इन्फ्लुएन्सर बद्दल चर्चा करूया, ज्याच्याबद्दल आपल्याला जाणून घेता येईल की ते का सक्सेसफुल झाले आणि आपल्यासारखे जे काही इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना सुद्धा सक्सेस होण्यासाठी टिप्स देता येतील. तर पहिला इन्फ्लुएन्सर म्हणजे मला वैयक्तिक आवडतो आपला विनायक माळी. बेस्ट आहे. काय वाटतं तुम्हाला, तो का सक्सेसफुल झाला? विनायक माळी दादा आहे ना, खरंच मला पण आवडत आहे, कारण की युट्यूबचं कोणाला माहित नव्हतं तेवढं, त्या टायमाला त्यांनी स्टार्ट केलं होतं. त्यांचं टीम वर्क आहे, फनी व्हिडिओ बनवित्या, सगळं मस्त आहे त्यांचं. मला असं वाटतं ते का सक्सेसफुल झाले माहितीये का, विनायक माळी दादाचं तर जसं तुम्ही म्हणताय, तर त्यांचं मला आहे ना ते कोकणी भाषा आहे, म्हणजे त्यांनी त्यांची जी भाषा आहे ना ती भाषेला ते जोडून राहिली, गावाकडच्या भाषेला जोडून राहिली, ते काही लय सोफिस्टिकेटेड नाही झाले, त्याच्यामुळे झाले असतील. आणखी दुसरी एक गोष्ट म्हणजे काय, ते गुरुजी आठवतात का त्यांचा, गुरुजीचा तो वाकडे भयंकर व्हायरल आहे. त्याच्यानंतर अजून त्यांचे काय काय असे म्हणजे एकदम विचित्र आहे, दादूस वगैरे असे वर्ड वगैरे, मला असं वाटतं ह्या गोष्टींमुळे ते व्हायरल होत आहे. पुढचा मुद्दा असा होता की तुमचा आवडता इन्फ्लुएन्सर कोण? माझं इन्फ्लुएन्सरचं तसं काही नाही, मी सगळ्यांना बघतो. आणि मेन म्हणजे बरं का, जे पोरं नवीन ब्लॉग वगैरे बनवते ना, आता मी खरं सांगतो क्राऊड लय झालेलं आहे याच्यात, सगळे टॉपला चालू आहे. एवढं डोकं नाही लावायचं, जे दुसरे करते ना त्याच्याकडे डोकंच नाही लावायचं. मला सांगा, एका रस्त्याला लय गर्दी, दुसऱ्या रस्त्याला गर्दी नाही, मग आपण कोणत्या रस्त्याला गेला पाहिजे? जिथं गर्दी नाही तिथे. मग तुम्ही कशाला या क्राऊड मध्ये घुस राहिले? नवीन मी पण क्राऊड मध्येच घुसलोय ऑलरेडी, त्या गोष्टीला ब्लॉग्सला लय म्हणजे
लई जण दाखवत होते, मी पण माझी लाईफच दाखवली. दिवसभर आदित्य डेरे काय करतोय येस, पण मग जे मी युनिक केलं, माझं बोलणं, स्टोरी टेलिंग, हे सगळ्यांना आवडलं. बस, बाकी काहीच नाही. हा, माझा फेवरेट युट्यूबर आहे जे नवीन नवीन स्टार्ट करते आणि ज्यांचे मला व्हिडिओ दिसताना ते माझे फेवरेट आहे. युट्यूबर म्हणा, रील स्टार म्हणा, नवीन चालू हा, झालं. जे लय वरती ना ते नाही माझे. जे नवीन स्टार्ट करताना ते बापरे एक नंबर. कधी कधी मला हसू पण येतं, कधी कधी म्हणजे कधी कधी त्यांच्या आयडियातून पण शिकायला भेटतं लय वेळा. येस येस येस. आता एक पुढचा प्रश्न असा जो सगळ्यात महत्वाचा आहे, आजपर्यंत इंस्टाग्राम वरून कितना रोकडा कमाया? आता बघा विषय असा आहे भाऊ, सगळ्यांना माहिती इंस्टाग्राम वरून अर्निंग होत नाही. इंस्टाग्रामचं तर सोडा, युट्यूबचा माझं चॅनलचा विषय असा आहे का पहिल्याच त्याच्यात मी मॉनिटाईज केलं होतं, पब्लिकने एवढा सपोर्ट दिलता. पण मग ते युट्यूबचं काहीतरी विषय वाटतं, ते माझं बँकचं ऍडसनचं सगळं गोळमेळ झालेलं आहे. अजून तर काही अर्निंग नाही माझी. मी आणि हा मेन म्हणजे आदित्य डेरेना कधीच पैशासाठी केलं नाही. मला ते नाही का फार लाख रुपयामध्ये ना हे येतं, काय म्हणतात नाही का स्पॉन्सर, पण ते कोणते का ते नाही का गेम खेळून पैसे कमवायचे, ती फालतूगिरी मी कधीच केली नाही. कधी नाही म्हणजे नाही, एकदम फालतूगिरी ती. जे काही करायचं असेल ना भाऊ, ते तुम्ही स्वतःनं करायचं. तुम्ही कसले बी प्रमोशन करा, ठीक आहे, पण ते नाही, ते ऍप बिपचं काही नाही. ज्याच्यातून मराठी माणसाचा लॉस होईल त्याचा आदित्य डेरे कधीच करणार नाही. बरोबर. आणि आता ते रिसेंटली मध्ये मी ऐकलं ते कलर ग्रेडिंगच्या बद्दल, कलर ट्रेडिंग काय आहे बस. हा, तर त्याच्यातही खूप म्हणजे ते आपल्या व्ह्युअर्सला सांगणं गरजेचं आहे की तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जरी कोणत्याही तुम्हाला इन्फ्लुएन्सरने एखादी व्हिडिओ प्रमोट केली ना, किंवा मी करत असेल किंवा कुणीही करत असेल, तर एकदा तिथे बघा, त्याचे तुम्ही एकदा स्टार रेटिंग वगैरे चेक करा, या सगळ्या गोष्टी चेक करा. त्यांची वेबसाईट ऑफिशियल आहे का, सगळं व्यवस्थित बघा, गव्हर्नमेंट ऑथराईज आहे का बघा, आणि मग तुम्ही पुढे जा. कारण कसं असतं की आता मी समजा एखाद्याचं काम घेतोय, तर मी आता ज्यांचं काम घेतोय मी त्यांना आधी व्हेरीफाईड करतोय. मी ऑलरेडी त्यांची डिजिटल मार्केटिंग करत असतो, सो त्यामुळे मग मी ते घेतो. तसं तुम्ही एखाद्याला फॉलो करताय, तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवताय, तर त्यानुसार विश्वास ठेवा आणि अशा चुकीच्या फंद्यांमध्ये पडू नका. जसं की तुम्ही बोलले ते आपलं कलर ट्रेडिंग बद्दल, तर त्या गोष्टींमध्ये सुद्धा कधी जाऊ नका, ही तुम्हाला रिक्वेस्ट आहे. असो, आदित्यच्या आपण सगळ्या गोष्टी ज्या बोललो आता त्या सगळ्या अशा रॅन्डम बोललो. ओके, आपला एक अचानक झालेला हा पॉडकास्ट होता, त्यातनं आपण इंस्टाग्राम युट्यूबच्या ग्रोथ बद्दल बोललो. अजून तुम्हाला काही टिप्स द्यायच्या आहेत का ऑडियन्सला इंस्टाग्राम युट्यूब बद्दल? मी पहिल्यांदा पण सांगितलं आणि आता पण सांगतोय, पोरांनो, पोरींनो, बहिणींनो, काय असेल ते. तर माझा हा डायलॉग आहे मेन म्हणजे, मी पोरापोरींनो म्हणतो माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये. आदित्य डेअरीच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये तेच असतं, हे पोरापोरींनो बरं का. आणि सगळे आता बघा, काळी चप्पल म्हणलं तर ती फेमस झाली, सगळ्यांना माहिती. तर टिप्स म्हणजे काही खास टिप्स तर मी नाही देऊ शकत, कारण की मी प्रत्येक गोष्टीतून शिकत राहतो. नवीन काय आलं शिकत राहायचं बस, बाकी काहीच करायचं नाही. आदित्य, थोडासा बोरिंग क्वेश्चन आहे माझ्या मनात आलेलं. आजपर्यंत काही पुस्तकं वाचलेत का अभ्यासाची सोडून? मेन म्हणजे पुस्तकांचा विषय असा आहे, मी यांना घरी घेऊन जाणार आहे, त्यांचं आता आवरलं. तुम्हाला सांगतो, पुस्तक आहे ना, पुस्तक पिक्चर कधीच पाहत नाही मी. माझा असा विषय, पुस्तकं एवढे भयान पुस्तक आहे माझ्याकडे, आणि त्याच्यात गोष्टीची पुस्तकं जे लहान पोरं वाचत आहे, ते आदित्य डेरे आज स्वतः पुस्तक वाचतो. त्यामुळे पुस्तकांविषयी प्रेम मला पहिल्यापासून. पुस्तकं लय वाचलेली. मेन म्हणजे कधी मी शाळेतली पुस्तकं नव्हतं वाचत, मी हे पुस्तकं वाचायचो. त्यात गोष्टींचे म्हणा, काही बी राजांचे राण्यांचे काही बी असो, मी पुस्तकं लय वाचतो. क्या बात है, इनको राजा और रानी की बहुत 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 किताबें पसंद है. चलो, कोई दिक्कत नाही. आतापर्यंतच आवडलेलं सगळ्यात भारी पुस्तक कोणतं? ठीक आहे, असं एखादं कोणतं तरी बुक, गोष्टीचं पण असू शकतं, पण कोणतं बुक सगळ्यात जास्त आवडलं? तर सगळ्यात माझं आवडतं पुस्तक आहे ना, श्यामची आई म्हणून आहे, सगळ्यांनी ऐकलंच असणार आहे. तर त्याच्यात ना लय भारी सांगेले, आईविषयी वगैरे लय म्हणजे लय भारी सांगेले. हा, तर खरंच वाचायचं असेल ना पुस्तक वाचा, पिक्चर नका बघू, खरं सांगू राहिलो. मला पण, मी लहान असताना तेच पुस्तक वाचलेलं होतं. माझ्या आईने मला दिलं होतं, साने गुरुजींनी लिहिलेलं श्यामची आई. मलाही आठवतं, जसं तुम्ही बोलले ना मी शाळेचं पुस्तक नव्हतं वाचत, मला आठवतं मी आमचे एक सातपुते सर म्हणून होते, त्यांचं लेक्चर चालू होतं आणि आपण काय 2 नंबरच्या बेंच नाही, 1st नंबरच्याच बेंचवरती होतो. आता पुस्तक तर वाचायचं होतं मला, मी बॅगमध्ये आणलं होतं, मी गुगलचं पुस्तक घेतलं, गुगलच्या पुस्तकात दिलं ते हातीमताईचं पुस्तक. हातीमताई आठवती का तुम्हाला? आपल्याला ते स्टार उत्सव लागायची, सोनपरी वगैरे, तशी ते हातीमताईचं पुस्तक होतं. ते वाचित होतो. मी असं घरातल्या घरात हसत होतो वाचता. तिकडून सातपुते सर आले, सातपुते सर काय करू राहिला? म्हटलं सर काय वाचू राहिलो. त्यांनी भूगोलाचं पुस्तक घेतलं, जेव्हा त्या हातीमताईचं पुस्तक खाली पडलं, सर काहीच नाही बोलले.
एक दिवस पप्पांनी चाललो होतो सर आले आणि पोरं लक्ष ठेवा म्हणे पोरग गोष्टींचीच पुस्तक वाटतो अभ्यासात सोडून असा धोपटलो घरी गेल्यावर पप्पानी भयंकर म्हणजे असे सीन माझ्यासोबत झालेले म्हणजे चला आपली गोष्ट सेम झाली गोष्टीवरून मला एक लय भारी वाटतं. तर आदित्य डेरेचं एक सायकलीची लय भारी गोष्ट आहे बरं का. तर मी आणि माझा आदित्य डेरेचा मोठा भाऊ महेश डेरे, जितेंद्र डेरे पण आहे आणि तो जो महेश डेरे तो आता इथं बॅकग्राऊंडलाच बसेल. तर विषय असा आहे सायकलचा, पप्पांना ना म्हणजे लय रडून मी काय म्हणलं माहिती का सायकल घ्यायची. तर ऐकतच नव्हते. सायकल कशी इकडून तिकडून घेतली हो आणि एवढा रडलो ना मी त्या सायकलीसाठी. माझा लय खाल्ला होता, जाऊ दे आता. हा सगळेच खाते मी खाल्ला होता. आणि भाऊ आला आणि तो डायरेक्ट म्हणला नाही आता तू नाही सायकल माहिती अय म्हणलं हे बाबू म्हणलं हे काय असं. तर नाही होते नाही ऐकलं. पण त्याच्यानंतर तो एज्युकेशनला बाहेर गेला. मग म्हणलं हे सगळं आता आपल्याकडे सायकल असंच होतं. मोबाईलचं नव्हतंच. पण मग हा सायकल म्हणजे सगळ्यात बेस्ट सायकल. मला आठवतं आता आमचं जसं सदन घर आहे म्हणजे चांगल्या पद्धतीनं आहे वडिलांची अर्निंग वगैरे चांगली होती. मग मला सायकल इतकी आवडायची ना तुम्हाला खरं वाटणार नाही. मला घरातून आहे ना पप्पा त्यावेळेस 2 रुपये द्यायचे यायला आणि 2 रुपये जायला, 4 रुपये रोज द्यायचे शाळेत यायला जायला. मी 8वीला होतो. ते 2 रुपये मला वाचवायचे, मला सायकलच घेऊन द्या. मी 5 किलोमीटरचा प्रवास आहे ना म्हणजे काय लई दिवस नाही गेला, ते 9 दिवस राहते फक्त. पण हट्ट करून ती सायकल घ्यायला लावली. लई वेळेस नाही पण 2-4 वेळेस केला भाऊ मी प्रवास सायकलीवरती. आणि एकदा मला आठवतो मी 11-12ला कोपरगावला होतो. कोपरगाववरून आमच्या घरी आहे ना जवळपास 25 किलोमीटर अंतर होतं. मी त्या 25 ते 30 किलोमीटरवरती सायकलीवरती आलो होतो 11वीला असताना. आणि 2 दिवस डायरेक्ट झोपलेलो होतो. म्हणजे ह्या जुन्या गोष्टी आठवल्या तर मजाच येते. पण असो आणखीन एक गोष्ट तुमचं काय वय नाही पण या 16 वर्षामध्ये सगळ्यात बॅड अनुभव कोणता आला होता जेव्हा तुम्ही अगदी खचून गेला होता. असा प्रश्न विचारणं चुकीचं आहे कारण त्यांचं लय वय नाही पण असू शकतो ना एखादीला प्रपोज केला असं नाही म्हटले असं. सगळ्यात पहिला प्रश्न का कोणत्याच पुरेला आजपर्यंत आदित्य डेरेनं कधीच कोणाला प्रपोज नाही केलं. हा तर असं काही नाही मा भाऊ बॅकग्राऊंडला बसेल असं काहीच नाही. नाहीचा विषय नाहीच आहे. कारण की एवढ्या फालतू गोष्टीत मी कधीच पडेल नाही. आणि फालतू नाही बरं का राहत. जर तुम्ही एज्युकेशनला जर धरून चालत असाल आणि जर संगच दोघं ग्रो करत असाल ना तर रिलेशनचं ठीक आहे. बाकी तसं जर तुम्ही फक्त वन साइड लावून म्हणतो ना आपण खरंच बोगस आहे. कारण लय हुशार आहे चॅप्टर आहे ना आधी म्हणतो फालतू नंतर म्हणतो असं काही फालतू नाही. जर अभ्यास पकडून चाललं तर म्हणजे वा भाई मतलब किसी को रोपच करना है तो कर सकता है लेकिन नहीं मम्मी भी देख रही है तो वो फालतू आहे. नाही तसं म्हणजे तसं काय नाही तसं काय नाही. तुमचं बोलणं आम्हाला समजलंय असं तुम्ही लाजू नका जास्त. पण मला मेन प्रश्न राहिला डाऊनफॉल काही आला होता का आणि आला होता त्याच्यातून तुम्ही कसे बाहेर आलात. हा तर डाऊनफॉल म्हणजे घरचे काय म्हणत होते का सोशल मीडिया म्हणजे काहीच नाही. पण तुम्हाला सांगतो 3-4 दिवसात ज्यावेळेस मी 30K 40K ज्यावेळेस फॉलोअर गेन केले ना स्टार्टिंग पासूनच तर मग माझे घरचे म्हणायला लागले मग सगळे सपोर्ट करायला लागले. तर हा बॉ ठीक आहे चल नाही का चांगलं करतोय. त्याच्यानंतर मग असं झालं त्या टायमाला हे डाऊनफॉल तर नाहीच शक्यतो. तर आता आहे ना एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे असा की तुम्ही पण इन्फ्लुएन्सर मी पण इन्फ्लुएन्सर आहे. मला पण दिवसाला शेकडो मेसेजेस येतात तुम्हाला पण येतात. बरोबर. आता मला तर लिटरली भाऊ ऍडमिशनचे डॉक्युमेंट म्हणजे काय हे काय ते काय तर माझी टीम आहे माझी टीम सगळ्यांना रिप्लाय देते त्याच्यामुळे ओके. पण तुमचं काय आता पुढचं म्हणजे असं की तुम्हाला जवळपास 2.5 लाख लोक फॉलो करतात. बरोबर. त्यातले 10% लोकांनी नाही 1% नाही 0.1% जरी लोकांनी मेसेज केले दिवसाला 250 DM मध्ये मेसेज येतात. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे त्यांना रिप्लाय देणं शक्य होतं का. ह्या बरोबर तुमचं जर असं मनात इच्छा असेल ना रिप्लाय करायचं तर करू शकता तसं काय विषय. आदित्य डेरेच्या दिवसाची सुरुवात आहे ना कामापासून होती सगळ्यांना माहिती हे व्हिडिओत पण बोलेल मी. पण मग नाही का आता मी शेतकरी आहे आणि आता बाकीचं ऍडमिशन वगैरे आता घेतलंय मी तर त्यांनी थोडं अवघड जातं बरं का. पण मग असं नाही कमेंटला तुम्ही बघा माझ्या व्हिडिओची कमेंटला बघा रिप्लाय राहतो म्हणजे राहतो. 100 जणांना रिप्लाय मी करतोच. प्रत्येकाची कमेंट बघतो. मी हे पण बघतो का कोण सगळ्यात जास्त सपोर्ट करतोय कोण त्याला तर डायरेक्ट फॉलो बॅक वगैरे मी देऊन टाकतो. असं काही विषय नाही कारण मी काही कुठं लय मोठ्या नाही जे आहे ते नॉर्मली जसे तुम्ही असंच मी माझ्यात काही वेगळं नाही बॉस. आणि पुढचा एक प्रश्न आहे तो म्हणजे असं की आता आपण भरपूर ठिकाणी जातो फिरतो आणि तिथं काही जण भेटतात काही जीवलग मित्र पण असतात आणि ते म्हणतात की नाही बाबा फॉलो बॅकच दे. पण आपल्याला पण माहिती आहे आपल्याला
इंस्टाग्रामवरती ग्रो करायचे, आपले जे फॉलोविंग आहे ते थोडेसे कमी असणं गरजेचे असतात, ते आपल्याला मेंटेन ठेवावे लागतात. मग त्यावेळेस त्यांना तुम्ही कसं कन्व्हिन्स करताय, त्यांची नाराजी कशी दूर करतात? तसं काय नाही बरं काय बाय, मी जर कोणला काय मला पण लय विषय वाटतं का आदित्य डेरेने फॉलो केलं म्हणजे काय लय घेऊ आहे का, तसं काही नाही. या बाय सगळ्यात मोठा विषय असा आहे का झालता थोडा विषय, मी नाही का समोरच्याला पण असंच फॉलो बॅक द्यायला लावलं होतं, तर ते नव्हतं दिलं आणि ते कोण काही मोठं नव्हतं बरं का, ते असंच माझ्या वर्गात होतं, ते होतं असंच थोडं, पण ते ऍटिट्यूड होतं नाही का. ते ऐकून घे बरं का, काय तू आम्हाला काय बरोबर चलो. तर मग त्याला बोललो मी, त्याला एक परले दिवसून फॉलो करत होतो, त्याने काही फॉलो दिलं नाही बुवा. पण मग या फॉलोचा विषय असा होता का तो कंटेंट टाकीत होता आणि मी कंटेंट टाकीत नव्हतो, मी कंटेंट कंझ्युम करीत होतो. तर इथं गरज होती मी त्याला फॉलो करण्याची, त्यांनी मला फॉलो करून काहीच जाणवत होता, मी तेव्हा काही टाकीत नव्हतं. पण मग हे मला लक्षात आलं, त्याच्यापासून मी काय ठरवलं का तो जर कंटेंट टाकीतोय ना तर फक्त मीच त्याला फॉलो करायचं. मी जर टाकीतच नव्हतो तर तो मला कशाला फॉलो करणार, बरोबर आहे ना. मग आता मी कंटेंट टाकतो, तो पण मला फॉलो करतो, तसा काही विषय नाही. तुम्ही त्याला फॉलो करतात का? हा, कंटेंट मला आवडत ना त्याचं, मी करणार मग फॉलो. त्यांचे किती फॉलोअर्स आहेत? ते जाऊ दे. नाही तरी पण सांगा आता तरी. तेव्हा त्याचे काही एक 100-150 होते, मग आता काही आणि आता किती त्यांचे? आता 400 फॉलोअर आहे त्याचे. आपले थोडे जास्त आहे. मित्रांनो, आता तुम्हाला सगळ्यात मोठं टास्क आहे, यांच्या प्रोफाईल मध्ये कमीच फॉलोअर्स आहेत, 200-300चे, पण असा कोणता क्रिएटर आहे ज्याचे 400 फॉलोअर आहे, ते जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला त्याचं नाव कळून जाणार आहे. आणि आमची ऑडियन्स खूप हुशार आहे शोधायला. असं आदित्य, एक मनामध्ये प्रश्न येतो, तो म्हणजे असा, सगळ्यांची कंप्लेंट काय, सगळ्या मित्रांची कंप्लेंट, इव्हन आमच्या ऑफिस मधल्यांची पण कंप्लेंट. ती कंप्लेंट अशी आहे की तुम्ही फक्त मुलींना रिप्लाय देता. असं काही नाही बरं का, फक्त पुरीला मी कमेंटला रिप्लाय देतो. प्रत्येक मी हे ऑब्झर्व करतो का सगळ्यात जास्त सपोर्ट कोण करतो. आदित्य डेरेला ज्यांनी सगळ्यात जास्त सपोर्ट केलाय ना भाऊ, मी सगळ्यात जास्त त्यालाच हे करतो. मला जर कळालं ना, अरे याच्या प्रत्येक याला कमेंट राहतील, याची प्रत्येक याला लाईक राहतील, मी लय ऍक्टिव्ह राहतो अशा गोष्टींना. हाही काम बी करावं लागतं, सगळं करावं लागतं, पण मग मी त्या गोष्टींना ऍक्टिव्ह राहतो. आणि मी त्याला फार डायरेक्ट भाऊ तू माच आहे डायरेक्ट, मग ते पोरगा असो पोरगी असो काही नाही, सगळं आपलंच असं. क्या बात आहे. पण तरी पण आमच्या ऑफिसमध्ये असं सीन झाला, आमच्या ऑफिसमध्ये 4 जणांनी तुमच्या व्हिडिओला कमेंट केलं, पण तुम्ही 3 मुलांना रिप्लाय नाही दिले, पण आमच्या एम्प्लॉयला लगेच दिली. नेमकं काय कारण आहे? ते आता ते असं झालं असं का त्यांनी जास्त सपोर्ट केला असं म्हणून ते नाही ना, चौघांनी पण एकच कमेंट करेल, एक केली ना ती ज्या तुमच्या. मग तिनं पण एकच केली, तर तिघांनी पण एकच केली ना. वादाचा मुद्दा आहे बरं का, आपली भांडणं होतील नाही तर. नाही तसं काही नाही, बरं चला इथून पुढे आहे ना मी सगळ्यांना करीत होतो आणि आता प्रत्येकालाच भेटणार आहे, तसं काही टेन्शन घेऊन नाही बरं का. सॉरी बरं का, मी मजाक केला, मी कमेंट नव्हती केली, तुमच्याकडून फक्त उत्तर काढून घ्यायचं. असं काय राहतं राव, म्हणजे मी जे बोलतो ते खोटं होतं, तसं काही नाही, सगळ्यांना करतो. बरोबर. बढिया. नाही डेफिनेटली तुम्ही सगळ्यांनाच करतात, पण आम्ही 2-3 व्हिडिओला अशा कमेंट मध्ये रिप्लाय बघितले होते. आणि हितचिंतक असतात काही आपले जे मुद्दामून अशा कमेंट टाकतात की तू फक्त पुरींनाच रिप्लाय देतो. काय असतं, कोणाच तरी जेलसी असते ना, ती थोडीशी बाहेर आहे ना, तो मार्ग असतो. आणि कमेंट पण पोरं घेते बरं का समजून. पुरींचाच विषय, मी तुम्हाला पुरींचा सांगतो, पुरींचाच विषय असा राहतो का आम्हाला कमेंटला हे करतो, ह्या पुरीला करतो, त्या पुरीला करत नाही, मला करत नाही, त्यांनाच करतो. तर तसं काही नाही बरं का. तर असा विषय मी सगळ्यांना करतो, पुरींविषयी काय भेदभाव नाही, आणि पोरांना पण मी करीतच राहतो बस. आणखीन एक असा प्रश्न आहे, जर तुम्हाला विचारलं कोणता जिल्हा भारी आहे ह्या आपल्या फॉलोअरच्या बाबतीत, सगळ्यात प्रेमळ लोक कोणते वाटतात तुम्हाला? प्रेमळ लोक का कोणत्या जिल्ह्यातले वाटतात? जे मला बघत्या आणि जे मला सपोर्ट करतात ना ते भारी आहे, आणि बाहेरचे पण भारी, पण जे म्हणते ना हा आदित्य डेरे आहे हा भाऊ, ते सगळ्यात पहिले ते प्रेमळ वाटत बस. बढिया. सगळेच प्रेमळ आहे, पण त्यांना कसं असं वाटतं चला आपले जे एकदम. आणि मी कोणला कधी असं म्हणत नाही तुम्हा फॅन आहे, असं काही नाही, सगळे जीवा भावाचे, पोरं असो पोरे असो, सगळे जीवा भावाचे. क्या बात आहे, जीवा भावाचे. म्हणजे फक्त जीवा भावाचे, जीवा बहिणीचे म्हणजे बाकी. अरे काय यार, म्हणजे तू फक्त भाऊच लक्ष ठेवून राहिला, पोरींना बहिणी म्हणतच नाही भाऊ. तू त्या डोक्यात नेमकं काय आहे? माझ्या डोक्यात तसं काहीच नाही बरं का. मग तू बोलतोय ना तसं, आपल्या नगरची भाषा आहे ना. माझं असं आहे, माहिती आता लई डायलॉग फेमस झाले आहे, आदित्य डेरेचे डायलॉग फेमस आहे, आदित्य डेरेची काही गोष्टी फेमस आहे.
तर असे ते होतं बा आपल्या याला बोलण्यात. वयाच्या 16व्या वर्षी भाऊ असं आहे आमच्या वयातील तेव्हा काय करीत नाही तू अजून 10 वर्षांनी म्हणजे जवळपास माझ्या एवढं तू 26 वर्षात झाल्यावर कुठं राहशील आज आमचं नशीब आहे कदाचित आम्ही तुमचं पॉडकास्ट घेतोय भाऊ ओळख राहू द्या बरं का कारण आता मला वाटतंय भाऊनी ज्या पद्धतीने एज्युकेशन मध्ये ऍडमिशन घेतलंय ते ऍडमिशन कुठं घेतलं पुढच्या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला ऐकायला भेटेल म्हणजे डायरेक्टली आदित्य डेरेला क्लासमध्ये जाऊन धरायचं असं पण ते आपण पुढच्या पॉडकास्ट मध्ये बोलू पण ज्या पद्धतीने त्याचं सध्या ऍडमिशन घेतलं मी तुम्हाला सांगतो काही दिवसांमध्ये आदित्य डेरे हा आपल्याला एखाद्या तरी मूवी मध्ये कमीत कमी कम से कम 1 ते 2 वर्षामध्ये मराठी मूवी मध्ये तरी नक्की बघायला भेटेल हा माझा तुम्हाला शब्द आहे बघा बरोबर. येस चलो थँक्यू सो मच खूप छान गप्पा झाल्यात आपल्या धन्यवाद धन्यवाद. एक मेन म्हणजे इथं बोलवलं सगळ्यात ते भारी वाटलं जे काय बोललो कोणाला. आणि हा मेन म्हणजे इथून माग जर माझी कोण मी लय लहान आहे माझ्याकडून जर एखादी चूक झाली असेल तर प्लीज एकदम लहान म्हणजे एकदम बुटुरना भाऊ म्हणून सोडून द्या. काही विषय नाही होतीच चूक आता माणूस चूक होतीच ना. कॉम्प्युटर थोडी ती कॉम्प्युटर तर डायरेक्ट बंद पडून जाते त्या टायमाला. पण हा मी लहान आहे प्लीज सॉरी एखादी गोष्ट माझ्याकडून चुकली असेल सॉरी एखादं जास्त बोललो तर त्याच्याविषयी सॉरी. बाकी धन्यवाद. आणखीन एक गोष्ट मित्रांनो पुढचा पॉडकास्ट जर तुम्हाला बघायचा असेल भाऊंचा आणि पॉडकास्ट वरती काय काय प्रश्न विचारायचे ते लगेच कमेंटमेंट टाका. येत्या 1 महिन्यामध्ये आम्ही दुसरा पॉडकास्ट घेतोय त्यांच्यासोबत. आज काही कारण असतं आमचा पॉडकास्ट थोडासा साधा झालाय साधा पुढचा डेंजर होणार आहे. पुढचा याच्यापेक्षा डेंजर होणार आहे महाभयंकर होणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही डायरेक्टली इन्कम सोर्सेस ऑफ इंस्टाग्राम युट्यूबचे इन्कम सोर्सेस कशा पद्धतीने ग्रोथ घ्यायची आमचं थोडंसं प्लॅनिंग चाललंय काही गोष्टींमध्ये आम्ही त्याच्याबद्दलही बोलणार आहे. सो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला अरे मित्रांसोबत शेअर करा आदित्यच्या फॅन सोबत शेअर करा. आणि हो सगळ्यात महत्वाचं आपली टॅगलाईन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला कॉन्टॅक्टमध्ये नक्की राहा आमच्या व्हॉट्सअपशी कनेक्ट करून. धन्यवाद.